हा करूया स्टार्ट. ओके स्टार्ट करूया. होय. ओके ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला इनहेरिटन्स आपण बघितलं. ओके तर इनहेरिटन्स मधलं एक सिंपल अजून एक पॉसिबिलिटी आहे, ती एक घेतो मी एक 5 मिनिटांमध्ये आणि मग आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघूया. ओके ठीक आहे चालेल. म्हणजे इनहेरिटन्स मध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल तर तो कसा कॉल केला जाईल. ओके हॅलो 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 आवाज येतोय ना? येस सर. हा जर इनहेरिटन्स मध्ये जर कन्स्ट्रक्टर असतील तर ते कसे कॉल केले जातील हे एक इम्पॉर्टंट आहे. ते एक 5 मिनिटांमध्ये घेऊया आणि मग आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघूया. ओके तर मी सिंपल इथे एक प्रोग्राम टाईप करतो इनहेरिटन्सचा आणि मग आपण त्याचं एक्झिक्युशन बघूया. ओके समजा माझे 3 क्लासेस आहेत. ओके क्लास ए, त्यानंतर क्लास बी आहे. क्लास ए मध्ये कन्स्ट्रक्टर आहे. ओके डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर माहिती आहे. कन्स्ट्रक्टर आणि क्लासचं नाव काय असतं, सेम असतं. ओके आणि समजा मी त्यात प्रिंट करतोय एज कन्स्ट्रक्टर कॉल्ड. एज कन्स्ट्रक्टर कॉल्ड. ओके सेम असं काय कोड असणार आहे तर बीच असणार आहे आणि सीच असणार आहे. माझ्याकडे काय 3 क्लासेस आहेत, क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी. ओके क्लास ए आहे, त्यानंतर क्लास बी आहे. क्लास बी काय करतोय, मल्टी लेवल इनहेरिटन्स आहे. क्लास ए ला इनहेरिट करतोय. क्लास बी मध्ये त्याचा कन्स्ट्रक्टर आहे. परत क्लास सी आहे माझ्याकडे, तो इनहेरिट करतोय क्लास बी ला आणि क्लास सी मध्ये काय कन्स्ट्रक्टर आहे, सी चा कन्स्ट्रक्टर आहे. ओके समजलं सगळ्यांना कुठल्या टाईपचं इनहेरिटन्स आहे. येस क्लास ए आहे, क्लास बी आहे. क्लास बी हा ए ला मल्टी लेवल इनहेरिट करतोय. त्यानंतर क्लास सी आहे, क्लास सी इनहेरिट करतोय क्लास बी ला. मल्टी लेवल इनहेरिटन्स आहे. याच्यामध्ये सुपर क्लास आहे ए, त्याचा सब क्लास आहे बी, बी चा सब क्लास आहे सी. गेटिंग. आता बघा इथं मेंबर कोण आहे तर कन्स्ट्रक्टर आहे. म्हणजे लास्ट टाइमला आपण इनहेरिटन्स मध्ये मेंबर काय घेतलेले, डाटा मेंबर घेतलेले आणि मेंबर फंक्शन घेतलेले. आता आपण मेंबर काय घेतलाय तर कन्स्ट्रक्टर घेतलाय. डाटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन घेतलेलं नाही तर आपण कन्स्ट्रक्टर घेतलाय. कन्स्ट्रक्टर तुम्हाला माहित आहे की कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. गेटिंग. वाय इट इज स्पेशल मेंबर फंक्शन, बिकॉज इट्स अ नेम and class name is the same. Getting. And it should not return any value and it should be always what public. Getting. कन्स्ट्रक्टर हा नेहमी पब्लिक असतो. कन्स्ट्रक्टर कधीही कुठली व्हॅल्यू रिटर्न करत नाही. गेटिंग. त्यामुळे त्याचा रिटर्न टाईप आपण स्पेसिफाय करत नाही. म्हणजेच काय असतं थोडक्यात व्हॉइड असतो. गेटिंग. ओके कन्स्ट्रक्टरचे टाईप आहेत डिफॉल्ट, पॅरामीटराइज, कॉपी. आता आपण बुक कुठला लिहिला याच्यामध्ये तर डिफॉल्ट लिहिला. डिफॉल्ट पॅरामीटर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कसा ओळखायचा तर त्याला इनपुट नसणार आहे काही. गेटिंग. बघा त्याच्या ब्रॅकेटमध्ये कुठल्याही व्हॅल्यू नाहीत म्हणजे पॅरामीटर नाही, म्हणजे आपण तो कॉल केल्यावर काही पास करणार नाही. गेटिंग. मग तुम्हाला माहित आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो. येस डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो ज्यावेळेला त्या क्लासचा कन्स्ट्रक्टर ज्या क्लासमध्ये आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. मग मला सांगा मला ए कन्स्ट्रक्टर कॉल करायचंय, कसं करणार. येस क्लासचा ऑब्जेक्ट तयार करू. ऑब्जेक्ट तयार करणार बरोबर. क्लासचं नाव काय कॅपिटल ए आणि मी त्याचा ऑब्जेक्ट तयार केला. ओके ज्या वेळेला ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर इज व्हॉट इट इज यूज टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट. म्हणजे आता मी काय केलं बघा, ए हा कॅपिटल ए क्लास आहे आणि स्मॉल ए काय ऑब्जेक्ट आहे. तर हा स्मॉल ए इनिशियलाइज करण्यासाठी
कन्स्ट्रक्टर वापरला जातो. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्ट तयार करता त्यावेळेला काय होतं, इंटरनली काय होतं तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय करतोय तर ह्या ए ला इनिशियलाइज करतोय. गेटिंग? म्हणजे ए मध्ये जे काही मेंबर्स असतील ते आता सध्या मेंबर्स नाहीत त्याच्यामध्ये. गेटिंग? ओके. म्हणजे कॅपिटल ए स्मॉल ए ह्यानं काय होणार आहे तर कॅपिटल ए कॉल होणार आहे. कॅपिटल ए म्हणजे इथं कंपायलर येणार आहे या ठिकाणी. ओके. तसंच मी काय केलं, समजा बी केलं, बीचं ऑब्जेक्ट तयार केला तर बीचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे आणि सीचा केला कॉल तर काय येणार आहे, सीचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. तुम्हाला सांगू शकता आउटपुट काय येणार आहे ह्या प्रोग्रामचं? येस. A constructor is called, A constructor is called, C constructor is called. हा, but see here in this program there is a inheritance. Actually what is our expected output? काय व्हायला पाहिजे, ए ह्यानं काय होणार आहे, ए चा कन्स्ट्रक्टर कॉल व्हायला पाहिजे. गेटिंग? एच कन्स्ट्रक्टर कॉल्ड हे आउटपुट प्रिंट व्हायला पाहिजे. त्यानंतर बी आहे, बी चा कन्स्ट्रक्टर कॉल व्हायला पाहिजे, बीच कन्स्ट्रक्टर कॉल्ड हे प्रिंट व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर सी चा ऑब्जेक्ट आहे, सी चा कन्स्ट्रक्टर कॉल व्हायला पाहिजे, सीच कन्स्ट्रक्टर कॉल्ड हे आहे. पण त्या प्रोग्राम मध्ये काय बघा, सी इनहेरिट करतोय बी ला आणि बी इनहेरिट करतोय ए ला. गेटिंग? त्यामुळे बघा मी जर रन केलं तर मला ते आउटपुट नाही येणार, मला वेगळं आउटपुट काहीतरी येणार आहे. बघा आउटपुट काय येतं, बघा काय येतं आउटपुट, एच कन्स्ट्रक्टर कॉल्ड, एच कन्स्ट्रक्टर कॉल्ड, बीच कन्स्ट्रक्टर कॉल्ड, एच कन्स्ट्रक्टर कॉल्ड, बीच कन्स्ट्रक्टर कॉल्ड आणि सीज कन्स्ट्रक्टर कॉल्ड. हे कशामुळे येते तर इनहेरिटन्स मुळे येते. जर समजा मी ह्यातनं इनहेरिटन्स काढलं, समजा जर मी ह्याच्यातून इनहेरिटन्स काढलं तर तुम्ही जे म्हणताय ते आउटपुट येते. बघा इनहेरिटन्स काढलं तर एच कन्स्ट्रक्टर कॉल, बीच कन्स्ट्रक्टर कॉल आणि सीज कन्स्ट्रक्टर कॉल आला आउटपुट. आला सिक्वेन्शियली, जसे ज्या सिक्वेन्स मध्ये ऑब्जेक्ट तयार केले त्या सिक्वेन्स मध्ये कन्स्ट्रक्टर कॉल झाला. समजलं सगळ्यांना? होय. हा, आता इनहेरिटन्स Yes. हे आपल्याला चेक करायचंय, ते तसं का आलं आउटपुट. ओके, तर मी पुन्हा मल्टिपल इनहेरिटन्सचा कोड ऍड करतो त्याच्यात. ओके, आता बघा, आता मी काय करतोय तर सी चा ऑब्जेक्ट फक्त क्रिएट करतोय. समजलं? तर काय आला पाहिजे सांगा आउटपुट. येस, Each constructor called. तर काय होतंय बघा, सी चा ऑब्जेक्ट ज्याला तयार करतोय तर त्याला सी चा कन्स्ट्रक्टर कॉल होतोय. पण सी क्लास इनहेरिट करतोय बी ला. बरोबर? सी क्लास करतोय, सी क्लास काय करतोय, बी ला इनहेरिट करतोय. मग इनहेरिट करतो म्हणजेच काय करतो तर बी च्या प्रॉपर्टी सी काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. मग बी ची प्रॉपर्टी आता काय आहे तिथं, बी चा कन्स्ट्रक्टर आहे. बरोबर? बी चा कन्स्ट्रक्टर आहे. मग काय होतं, ज्या वेळेला सी चा कन्स्ट्रक्टर कॉल होतो तर त्याच्या आतमध्ये गेल्यावर, म्हणजे बघा कंपायलर तुमचा इथं आल्यानंतर दिसतोय कर्सर आहे बघा, मी कर्सर ज्या ठिकाणी गेलाय, सीचा कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यावर पहिला तो काय करतो, बी चा कन्स्ट्रक्टर कॉल करतो. कारण सी ने काय केलंय, बी ला इनहेरिट केलंय. समजलं का? समजतंय का? Yes. हा, म्हणजे बी चा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. आता बघा, ते सी आउट प्रिंट व्हायच्या अगोदर बी चा कन्स्ट्रक्टर कॉल झाला म्हणजे इथून कंपायलर कुठं जम्प करणार सांगा, बी च्या कन्स्ट्रक्टरला जाणार, बी च्या कन्स्ट्रक्टरला जाणार. आता बी च्या कन्स्ट्रक्टर मध्ये गेल्यावर बी क्लास ऑलरेडी इनहेरिट कोणाला करतोय, ए ला. त्यामुळं ए चा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. गेटिंग? तर ए चा कन्स्ट्रक्टर असल्यामुळं तो कुठे जाणार, ए च्या कन्स्ट्रक्टरला जाणार. आता ए कोणाला इनहेरिट करतोय का, नाही करत. ए हा काय, ए इनहेरिट कोणाला करतोय का, ए इनहेरिट कोणाला करतोय का, नाही नाही. करत. गेटिंग? ए हा सुपर क्लास आहे, त्यामुळं ए मधून काय कॉल होणार नाही, तर तिथं काय होणार, सी आउट प्रिंट होणार. गेटिंग? त्यामुळे पहिला आउटपुट काय येणार, एच कन्स्ट्रक्टर कॉल. आता ए चं कन्स्ट्रक्टरचं एक्झिक्युशन संपलं, तो कुठं जाणार मागं सांगा, बी मध्ये. कुठून आला होता, बी मध्ये. बी मधून आला होता तर बी मध्ये जाणार आणि बी मध्ये गेल्यानंतर गेटिंग म्हणजे इथे येणार बघा, ह्या ठिकाणी येणार, सॉरी इथे येणार. आणि त्यानंतर त्याला पुढची लाईन कोणती दिसली,
सी आउट Is बीच constructor कन्स्ट्रक्टर कॉल. called. ओके, आता हे हे ह्याचं एक्झिक्युशन संपलं. गेटिंग. बी कन्स्ट्रक्टरला कोणी कॉल केलं होतं? सीच्या कन्स्ट्रक्टरनं. तो मागं जाणार इथं. गेटिंग. आणि त्यानंतर सी मधलं सी कन्स्ट्रक्टर मधलं सी आउट प्रिंट होणार. समजलं? तर हे असं एक्झिक्युशन होणार आहे. समजलं? सो चेक एक्झिक्युशन. A's constructor call, B's constructor call, C's constructor call. We are not creating object of B and A. Then also their respective constructors are called. When you create object of C, getting C's constructor will be called. मी called म्हणतोय, त्याची बॉडी एक्झिक्यूट नाही, कॉल होणार आहे. कॉल म्हणजे त्याच्या आतमध्ये जाणार आहे. गेटिंग कन्स्ट्रक्टरच्या. तिथे गेल्यामुळे सी ऑलरेडी बी ला इनहेरिट करतोय, त्यामुळे बी चा कन्स्ट्रक्टर पहिला कॉल होणार बिफोर एक्झिक्युटिंग दॅट सी आउट. गेटिंग. बी चा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. बीच्या कन्स्ट्रक्टर मध्ये कंपायलर न जम्प केल्यावर बी ऑलरेडी इनहेरिट करतो ए ला, त्यामुळे तिथून परत सी आउट त्याचं प्रिंट होण्याच्या अगोदर ह्याचं बीच्या कन्स्ट्रक्टरचं तो एच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करणार. एच्या कन्स्ट्रक्टर मध्ये गेल्यावर तो चेक करणार की ए कोणाला इनहेरिट करतोय का, नाही करत, त्यामुळे एच्या बॉडी मधले एक्झिक्यूट होणार सी आउट एच कन्स्ट्रक्टर कॉल. आता ए कन्स्ट्रक्टरचं एक्झिक्युशन संपलं, तो परत येणार बीच्या कन्स्ट्रक्टर मध्ये. बीच्या कन्स्ट्रक्टर मध्ये अजून एक लाईन एक्झिक्यूट करायची राहिले, सी आउट बीच कन्स्ट्रक्टर कॉल. आता बीचं कन्स्ट्रक्टरचं एक्झिक्युशन संपलं, तो परत येणार सीच्या कन्स्ट्रक्टर मध्ये. आता सीच्या कन्स्ट्रक्टर मधली एक लाईन एक्झिक्यूट करायची राहिले, सी आउट सीच कन्स्ट्रक्टर कॉल. आता सी कन्स्ट्रक्टरचं एक्झिक्युशन संपलं, परत तो जाणार कुठं, मेन मध्ये. समजलं? तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला ह्याच्यावरती ऍप्टीला किंवा ह्याला विचारू शकतील कन्स्ट्रक्टर कसं एक कॉलिंग होतं गेटिंग इनहेरिटन्स मध्ये. तर लक्षात ठेवा. Sir. हा सर जरा हे परत रिपीट करा की कुठलं? शॉर्ट मध्ये हे आत्ताच काय नाही, आपण काय करतोय बघा, काल इनहेरिटन्स आपण बघितलं होतं. इनहेरिटन्सच आहे याच्यामध्ये, मल्टी लेवल इनहेरिटन्स आहे. पण काल आपण बघितलेलं ते कसं होतं, डाटा मेंबर आणि मेंबर फंक्शन होते. तर मी त्याच्याऐवजी फक्त मेंबर काय टाकलाय, तर कन्स्ट्रक्टर मेंबर टाकलाय. तर कन्स्ट्रक्टर मेंबर टाकल्यामुळं एक्झिक्युशन बदलते बघा. मी आता मेन मध्ये काय केलं बघा, मेन मध्ये फक्त काय केलंय, आता जर ओके, आता त्याच्या अगोदर बघा, मला ए चा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा असेल तर एच्या ऑब्जेक्टला पण मी करू शकतोय, कॅपिटल ए स्मॉल ए, यांना पण ए चा कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे डायरेक्टली. गेटिंग. ओके. बी चा कन्स्ट्रक्टर मला कॉल करायचा असेल तरी मी असं करू शकतो, कॅपिटल बी होणार आहे. गेटिंग. आणि सीच्या कन्स्ट्रक्टर पण मी सीचा ऑब्जेक्ट तयार करून करू शकतो. पण हे कॉल करत असताना काही अजून काही गोष्टी होत्या त्या आपण बघतोय. मी काय केलंय, आपला इनहेरिटन्स कसा आहे, तर ए हा सुपर क्लास आहे, ए चा सब क्लास कोण आहे, बी, आणि बी चा सब क्लास आहे सी. इन अदर वर्ड, सी इनहेरिट करतोय बी ला, बी इनहेरिट करतोय ए ला. गेटिंग. मग मी मेन मध्ये काय केलंय, तर सी चा ऑब्जेक्ट तयार केला फक्त. मग आपल्याला माहित आहे की कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, ज्यावेळेला ऑब्जेक्ट क्रिएट होतो त्यावेळेला. गेटिंग. मग सी चा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, बरोबर. कंपायलर मेन मधून कुठे गेला, सीच्या कन्स्ट्रक्टर मध्ये. पण या ठिकाणी कंपायलर आल्यानंतर काय करतोय, तर हा कन्स्ट्रक्टर आहे, कन्स्ट्रक्टर आणि क्लासचं नाव सेम असतं, त्यामुळे तो चेक करतोय की हा सी क्लास कोणाला इनहेरिट करतोय का, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या काही प्रॉपर्टी ऍक्सेस करतोय का. तर होय, करतोय. सी कोणाच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करतोय, बीच्या. त्यामुळे सीच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आतमध्ये पहिली लाईन काय असणार आहे, तर इट विल गिव्ह कॉल टू बी कन्स्ट्रक्टर. गेटिंग. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑफ बी क्लासच्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल करतोय, त्यामुळे तिथून तो जम्प करतोय बी कन्स्ट्रक्टर मध्ये, म्हणजे बिफोर एक्झिक्युटिंग सी आउट लाईन सीची बी मध्ये गेला. तर बी मध्ये गेल्यानंतर परत तो चेक करतोय की बी कोणाला इनहेरिट करतोय का, तर करतोय, ए ला करतोय, त्यामुळे तिथून कॉल देतोय तो एच्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. मग तिथून कंपायलर जातोय एच्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. तर तिथे गेल्यानंतर तिथं ए इनहेरिट करतोय का बघतोय, तो कोणाला नाही करत. मग एच्या कन्स्ट्रक्टर मध्ये जे आहे प्रिंट सी आउट ते प्रिंट करतोय. आता त्याचं एक्झिक्युशन संपलं, तो परत कुठे येतोय, बी कन्स्ट्रक्टर मध्ये येतोय. बी कन्स्ट्रक्टर मध्ये एक लाईन एक्झिक्यूट करायची राहिली, सी आउट बीच कन्स्ट्रक्टर कॉल, ती प्रिंट करतोय. आता बीच कन्स्ट्रक्टरचं एक्झिक्युशन संपलं, तो परत कुठे येतोय, सी कन्स्ट्रक्टर मध्ये येतोय. सी मध्ये परत एक लाईन राहिले, सी आउट सीच कन्स्ट्रक्टर कॉल. सी कन्स्ट्रक्टरचं एक्झिक्युशन संपलं, तो कुठे जातोय, मेन मध्ये जातोय. ओके. आता मला सांगा आउटपुट ऑफ दिस, मला सांगा सगळ्यांनी ह्याचा आउटपुट काय आला पाहिजे, जर हे समजलं असेल तर. एच कन्स्ट्रक्टर
constructor called? पूर्ण सगळ्याचा. आणि नंतर एबीसी. यस. A is constructor called, A is constructor called, B is called, C is called. बरोबर. एचं काय डायरेक्टच होणार आहे आणि सी थ्रू पण एचं होणार आहे. Getting? आता just tell me output of this. A's constructor called, B's constructor called, A परत A B C. बरोबर. मेन मध्ये बघा बीचा आपण ऑब्जेक्ट तयार केलाय. गेटिंग? मग बीचा ऑब्जेक्ट तयार केला की बीचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. झाला बीचा कन्स्ट्रक्टर कॉल. तिथे गेल्यावर चेक करणार की बी कोणाला इनहेरिट करतोय का. तर करत असेल तर त्याच्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला पहिला तो कॉल देणार. गेटिंग? त्यामुळे त्याचा कोण आहे सुपर क्लास तर ए आहे. तर एचा त्याचं सी आउट प्रिंट होणार. एच कन्स्ट्रक्टर कॉल. परत बी मध्ये येणार बीचं सी आउट प्रिंट होणार. बीच कन्स्ट्रक्टर कॉल. ह्याचं एक्झिक्युशन संपलं. परत तो मेन मध्ये गेला. परत ए आहे त्यामुळे एचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. एच कन्स्ट्रक्टर कॉल आणि परत सी मुळे काय होणार आहे एच कन्स्ट्रक्टर कॉल, बीच कन्स्ट्रक्टर कॉल, सीच कन्स्ट्रक्टर कॉल. तर हे लक्षात ठेवा. हे काय विचारलं जातं तुम्हाला, हाऊ कन्स्ट्रक्टर इज एक्झिक्युटेड इन इनहेरिटन्स. हाऊ कन्स्ट्रक्टर्स आर हाऊ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर्स आर एक्झिक्युटेड इन इनहेरिटन्स. तर काय आन्सर पाहिजे तुमचं, सुपर क्लास टू सब क्लास. सुपर क्लास टू सब क्लास असं होतं. नॉट सब क्लास टू सुपर क्लास. पहिलं सुपर क्लासचा होणार. इनहेरिटन्स असणार आहे ना, मल्टी लेवल इनहेरिटन्स असणार आहे त्यावेळेला. पहिला सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर हे होणार, त्यानंतर त्याचा सब क्लास, परत त्याचा सब क्लास, असं एक्झिक्युशन होणार. तर हे एक लक्षात ठेवा. ओके. आणि अजून एक आता आपला टॉपिक काय, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओके. तर आपण फंक्शन ओव्हरलोडिंग ऑलरेडी बघितलंय. तर तुम्हाला असं पण विचारू शकतील की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पॉसिबल आहे का. तर आपण कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर बघितलेलं आहे. बरोबर. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर. तर तिथं आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग केलंच होतं. एका प्रोग्राम मध्ये आपण 3 कन्स्ट्रक्टर लिहिले होते. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजे बघा फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय. येस, व्हॉट इज मीन बाय फंक्शन ओव्हरलोडिंग. येस, व्हॉट इज मीन बाय फंक्शन ओव्हरलोडिंग. Same types of functions are overloaded. नाही, सेम टाईपचं नाही, सेम नेम असणार आहे. गेटिंग? हा. मल्टिपल फंक्शन असणार आहेत विथ सेम नेम. गेटिंग? बाय और विथ देअर चेंज इन पॅरामीटर. गेटिंग? म्हणजे मला ऍडिशन ऑफ 2 नंबर करायचे, ऍडिशन ऑफ 3 नंबर करायचे, ऍडिशन ऑफ 4 नंबर करायचे. तर मी काय करणार, एकच नाव देणार फंक्शनला, ऍड ऍड ऍड. गेटिंग? सेम नाव आहे ह्या तिन्ही फंक्शनला, फक्त याचे पॅरामीटर वेगळे असणार आहेत. पहिल्याला 2 पॅरामीटर आहे, दुसऱ्याला 3, तिसऱ्याला 4. गेटिंग? सो फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय की युअर फंक्शन विल बी ओव्हरलोडेड बाय कीपिंग द सेम नेम. ओके, बाय चेंजिंग द पॅरामीटर. मग पॅरामीटर चेंज तुम्ही कसं करू शकता, एक तर नंबर ऑफ पॅरामीटर चेंज करू शकता, 2, 3, 4, किंवा तुम्ही काय करू शकता, डाटा टाईप चेंज करू शकता. समजा सगळ्याचे 2-2च आहेत. गेटिंग? पहिल्याचे इंटिजर ठेवा, दुसऱ्याचे फ्लोट ठेवा, तिसऱ्याचे कॅरेक्टर ठेवा. गेटिंग? एक तर तुम्ही नंबर चेंज करू शकता, किंवा डाटा टाईप चेंज करू शकता, किंवा सिक्वेन्स चेंज करू शकता. इंट फ्लोट, दुसऱ्याचं फ्लोट इंट, तिसऱ्याचं कॅर इंट. गेटिंग? सिक्वेन्स पण चेंज करू शकता. ओके. रिटर्न टाईप डू नॉट मॅटर. रिटर्न टाईप वेगळा असला किंवा सेम असला तरी त्याच्यावरून तुमचं फंक्शन डिफरंट नसणार आहे. फंक्शनचं हे मेथडचे सिग्नेचर बदलणार आहे, नाव सेम राहणार आहे. गेटिंग? दॅट इज फंक्शन ओव्हरलोडिंग. तर तसंच आपण काय करतोय, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पण पॉसिबल आहे. कन्स्ट्रक्टरचं नाव सेम बघा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर, या तिघांची नावं सेम आहेत. गेटिंग? फक्त आपलं बघा डिफॉल्टला काहीच पॅरामीटर नसणार आहे. गेटिंग? परत पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर असू शकतात आणि कॉपी कन्स्ट्रक्टरला पण पॅरामीटर म्हणजे ऑब्जेक्टच असणार आहे त्याला इनपुट. म्हणजे मला असं विचारलं की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पॉसिबल आहे का, तर आहे पॉसिबल. गेटिंग? तर तुम्हाला इथं बघा मी एक दाखवतो सी मध्ये. जर समजा बघा, जर हा काय आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे.
हे पॉसिबल आहे का विचारतील तर आहे पॉसिबल. अशा टाईपचं बघा, एक क्लास आहे ए क्लास, त्यामध्ये दोन कन्स्ट्रक्टर घेतलेत मी. पहिला कन्स्ट्रक्टर कुठल्या टाईपचा सांगा? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, त्याला पॅरामीटर नसतात. गेटिंग. आणि दुसरा कन्स्ट्रक्टर कुठला आहे? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. ओके, त्याला दोन पॅरामीटर आहेत ए आणि बी. आणि मी कॉल करताना बघा खाली काय केलंय, कॅपिटल ए कोणता कॉल होणार? वरचा कॉल होणार. आणि परत काय केलं, ए बी 10 20 दुसरा कॉल होणार. म्हणजे बघा इथं कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आहे का? कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग बघा, नाव सेम आहे कन्स्ट्रक्टरचं आहे, पॅरामीटर डिफरंट आहेत. पहिल्याला काहीच नाही, दुसऱ्याला दोन आहेत. अजून खाली तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर पण घेऊ शकताय. गेटिंग. तिसरा म्हणजे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पण पॉसिबल आहे, लाईक फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके, समजलं सगळ्यांना? हे एक एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, हो. नाउ विल सी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. गेटिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर जसं फंक्शन ओव्हरलोडिंग कन्सेप्ट आहे, जर तुम्हाला फंक्शन ओव्हरलोडिंग समजलं असेल तर ऑपरेटर ओव्हरलोडिंग समजायला काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. ओके, बघा फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर पण एकाच नावाचं फंक्शन गेटिंग डिफरंट पर्पजेस साठी डिफरंट पॅरामीटर साठी वापरतोय. म्हणजे ऍडिशन फंक्शन आहे. गेटिंग. पहिलं फंक्शन काय करते? 2 नंबरचे ऍडिशन करते. दुसरं ऍडिशन फंक्शन काय करते? 3 नंबरचे ऍडिशन करते. आणि तिसरं ऍडिशन फंक्शन काय करते? तर 4 नंबरचे ऍडिशन करते. टास्क सेम आहे, ऍडिशनच आहे, पण आपण इनपुट वेगळे आहेत, 2 3 आणि 4. समजलं? तर इथं आपण ह्या फंक्शनला काय म्हणतोय? तर ओव्हरलोडेड फंक्शन म्हणतोय. गेटिंग. ओव्हरलोडेड फंक्शन म्हणजे आपण त्याला काय करतोय, थोडं आपण म्हणतो ना की बाबा ह्याला काम जास्त ओव्हरलोड झालंय, काम ओव्हरलोड झालंय. म्हणजे इथं बघा एकाच फंक्शनला आपण काय करतोय, तर वेगवेगळे पॅरामीटर देतोय थोडक्यात. गेटिंग. म्हणजे बॉडी वेगळे आहेत पण नाव सेम आहे ना सगळ्यांचं. बॉडी वेगळे आहेत पण नाव सेम आहे. गेटिंग. म्हणून त्यांनी नाव देताना काय दिलं? फंक्शन ओव्हरलोडिंग. गेटिंग. सेम नेम विथ डिफरन्स इन पॅरामीटर. गेटिंग. सेम नेम डिफरंट पॅरामीटर, दॅट इज कॉल्ड फंक्शन ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग पण तसंच आहे. इथं काय झालं, फंक्शनला आपण काय दिलं, पहिल्या काय कर, 2 नंबरचे ऍडिशन कर, दुसऱ्यानं 3 नंबरची कर, तिसऱ्यानं 4 नंबरची कर. तसंच ऑपरेटर ओव्हरलोडिंग. मग ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय बघा, तर C++ मध्ये ऑलरेडी खूप ऑपरेटर आहेत, लाईक सी, जावा, C#. गेटिंग. प्लस आहे, मायनस आहे, स्टार आहे, स्लॅश आहे, लेस दॅन आहे, लेस दॅन इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, टर्नरी ऑपरेटर आहे, डॉट ऑपरेटर आहे, स्टार ऑपरेटर आहे, एम्परसँड ऑपरेटर आहे, इज इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू आहे, लॉजिकल अँड आहे, बिटवाइज ऑपरेटर्स आहेत. अशा ऑपरेटर खूप आहेत. तर हे सगळे काय बिल्ट इन ऑपरेटर आहेत. हे काय बिल्ट इन ऑपरेटर आहेत. ओके, मग बघा आता प्लस घेतलं तर प्लस आपण कशासाठी वापरतो सांगा C++ मध्ये? येस, प्लस ऍडिशन साठी वापरतो. हे प्रायमरी टास्क आहे. प्लस ऑपरेटर म्हणलं की आपल्याला माहित आहे की हे 2 ऑपरंड साठी वापरत होतं, 10 + 20 काढण्यासाठी. किंवा आपण फ्लोटची पण ऍडिशन करू शकतो, 10.5 + 30.5 डबलची पण करू शकतो आपण ऍडिशन, कॅरेक्टरची पण आपण ऍडिशन करू शकतो. म्हणजे याचं टास्क ठरलेलं आहे, त्या प्लसचं टास्क ठरलेलं आहे. पण बघा आपण आता काय करतोय, दिस प्लस इज बिल्ट इन ऑपरेटर, म्हणजे सीचं हे इनबिल्ट ऑपरेटर आहे. पण मी बाय युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग मी ह्या प्लसला काय करू शकतोय, त्याला ओव्हरलोड करू शकतोय. ओव्हरलोड म्हणजे मी त्याला काय एक्स्ट्रा काम देऊ शकतो. आपण म्हणतो ना की हा ओव्हरलोड झालाय, म्हणजे याला जास्त काम झालंय ना. समजलं? आपण काय म्हणतोय की हा आज ओव्हरलोड झालाय, म्हणजे 10 ते 5 काम होतं, पण आज त्यानं 10 ते 8 काम केलं, म्हणजे हा ओव्हरलोड झालाय. तसं की ऑलरेडी तो त्याचं टास्क काय 10 ते 5 आहे, 10 ते 5 असला तर तो ओव्हरलोड नाही, त्याचं रेग्युलर काम आहे. तसं इथं ह्या प्लसचं काम काय ऍडिशन करणं. पण मी ऍज अ युजर ऑफ C++, ऍज अ डेव्हलपर ऑफ C++, मी काय करतोय, मी ह्या प्लसला एक्स्ट्रा काम देतोय. गेटिंग. ओके, प्लसला म्हणजे हे C++ मध्ये नाही, पण बाय युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे C++ मध्ये पॉसिबल आहे.
म्हणजे प्लसचे कामं ठरलेले आहेत. ऍडिशन ऑफ इंटिजर करायचं, फ्लोटची करू शकतो, डबलची करू शकतो, कॅरेक्टरची करू शकतो. पण मी ऑपरेटर ओव्हरलोडिंग कन्सेप्ट मुळे मी काय करू शकतोय, प्लसला मी काही एक्स्ट्रा कामं देऊ शकतो. प्लसला मायनस पण निगेटिव्ह सबस्ट्रॅक्शन पण करायला सांगू शकतो. प्लसला मी काय म्हणतोय बघा, प्लसला मी सबस्ट्रॅक्शन पण करायला सांगू शकतो. मी प्लसला काय सांगू शकतोय की दोन ऑब्जेक्टची ऍडिशन कर. मी काय म्हणतोय बघा, दोन स्ट्रक्चरची ऍडिशन कर म्हणून मी सांगू शकतोय. म्हणजे मी त्याला ओव्हरलोड करतोय. समजलं सिम्पल कन्सेप्ट? येस, हो. समजलं. म्हणजे by using operator overloading concept, we are redefining the working of existing operator. Getting? Just wait. So see the definition मी ऑलरेडी एक्सप्लेन केले आता. पॉलिमॉर्फिझम मध्येच येते. फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे पॉलिमॉर्फिझमचेच टाईप आहेत. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, सेम नेम मल्टिपल फॉर्म. फंक्शन ओव्हरलोडिंग बघितलं आपण, ओके. आणि आता ओव्हरलोडिंग बघतोय. मग बघा, C++, it is possible to change the way operator works. Getting? And again, this sentence is very important. It is only possible for user defined data types. Getting? म्हणजे मी प्लसला बघा, मी काय म्हणतोय बघा, 10 आणि 20 हे काय आहेत, प्रिमिटिव्ह व्हॅल्यू आहेत. हे इंटिजर व्हॅल्यू आहेत 10 आणि 20, बरोबर. तर मी प्लस न काय करू शकतोय, 10 आणि 20 ची ऍडिशन करू शकतोय. गेटिंग? पण मी प्लस न 10 आणि 20 ची सबस्ट्रॅक्शन नाही करू शकत, 10 आणि 20 ची करू शकत नाही, कारण 10 आणि 20 हे इंटिजर व्हॅल्यू आहेत. मी ऑब्जेक्टची सबस्ट्रॅक्शन करू शकतोय, कारण ऑब्जेक्ट हा युजर डिफाईन्ड डाटा टाइप आहे. मी स्ट्रक्चर व्हेरिएबलची काय करू शकतोय, सबस्ट्रॅक्शन करू शकतोय, कारण स्ट्रक्चर हा युजर डिफाईन्ड डाटा टाइप आहे. म्हणून तिथं ब्रॅकेटमध्ये जे लिहिले ते इम्पॉर्टंट आहे, की वी कॅन चेंज द वर्किंग ऑफ एक्झिस्टिंग ऑपरेटर फॉर युजर डिफाईन्ड डाटा टाइप. गेटिंग? बाय युझिंग दिस कन्सेप्ट ऑपरेटर ओव्हरलोडिंग. म्हणजे आता तुमचं प्लस ऑपरेटर काय करतंय, तर 2 इंटिजरची ऍडिशन करतंय, 2 फ्लोटची ऍडिशन करतंय, 2 कॅरेक्टरची ऍडिशन करतंय, 2 डबलची ऍडिशन करतंय. गेटिंग? तर आपण ह्या प्लसचं काय करू शकतो, तर मी वर्किंग चेंज करू शकतो फॉर ऑब्जेक्ट किंवा स्ट्रक्चर व्हेरिएबल. म्हणजे युजर डिफाईन्ड डाटा टाइप साठी. मी दुसऱ्या सिंपल डाटा टाइप साठी चेंज नाही करणार. समजलं? तर हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. तर इथे एक्झाम्पल दिले बघा, की प्लस इज युज्ड ॲज बायनरी ऑपरेटर फॉर ऍडिशन ऑफ 2 नंबर, बट बाय युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग वी कॅन यूज इट फॉर अनदर पर्पज. गेटिंग? इथे एक्झाम्पल दिले बघा, इफ देर आर 2 ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास. मी आता सांगितलं मी काय करू शकतो, जर माझ्याकडे समजा 2 ऑब्जेक्ट आहेत, समजा स्टुडंट S1, S2, तर मी S1 प्लस S2 करू शकतो. म्हणजे ऑब्जेक्टची ऍडिशन करू शकतो प्लसनं. प्लसनं जनरली आपण काय करतोय, तर ऍडिशन ऑफ इंटिजर करतोय, ऍडिशन ऑफ फ्लोट, ऍडिशन ऑफ कॅर, ऍडिशन ऑफ डबल करतोय. पण ह्या मी प्लसनं ऑब्जेक्टची पण ऍडिशन करू शकतो. तसंच मी स्ट्रक्चरची पण ऍडिशन करू शकतो, स्ट्रक्चर व्हेरिएबलची. समजा असं असेल, स्टुडंट S1, S2, तर S1 प्लस S2 ची मी ऍडिशन करू शकतो. गेटिंग? ओके. आता प्लस मी अजून काय करू, स्ट्रिंग मी कॉन्कॅटिनेट करू शकतो, कारण स्ट्रिंग हा पण युजर डिफाईन्ड डाटा टाइप आहे. म्हणजे समजा मी स्ट्रिंग S1 मध्ये समजा काय, तर RIT आहे, आणि स्ट्रिंग S2 मध्ये समजा इंडी आहे. तर मी S1 प्लस S2 केलं तर मला आउटपुट भेटणार RIT इंडिया. मी कॉन्कॅटिनेट केलं. गेटिंग? तर असं मी ऑपरेटर ओव्हरलोडिंग करू शकतो. गेटिंग? सो दिस फीचर इन C++ प्रोग्रामिंग that allows programmer to redefine the meaning of an operator. Getting? So this concept is called as operator overloading. Getting? समजलं सगळ्यांना का नाही? येस, कोणाला डाऊट असेल तर विचारा. येस, हे एक्झाम्पल बघितल्यावर समजेल तुम्हाला. ओके, प्रोग्राम बघितल्यावर. अजून डाऊट असेल तर विचारा कोणाला. येस, कोणाचा डाऊट असेल तर विचारा. हॅलो.
Is there any doubt? हॅलो, यस रिप्लाय द्या काहीतरी. ठीक आहे, आपण जाऊया नेक्स्ट पुढं. ओके, आता बघा हे सगळं असतं ना, ऑपरेटर ओव्हरलोडिंग असतं ना, असे काही ऑपरेटर आहेत की जे आपण C++ मध्ये ओव्हरलोड नाही करू शकत. देर आर सम ऑपरेटर्स विच वी कांट ओव्हरलोड. गेटिंग? कुठल्या कुठल्या ऑपरेटर आहेत? तर हे बघा, साईज ऑफ ऑपरेटर आहे. साईज ऑफ कीवर्ड माहित आहे तुम्हाला, साईज ऑफ. तर साईज ऑफ ऑपरेटर आपण नाही ओव्हरलोड करू शकत. टर्नरी ऑपरेटर क्वेश्चन मार्क कोलन हे नाही आपण ओव्हरलोड करू शकत. त्यानंतर मेंबर ऍक्सेस ऑपरेटर म्हणजे डॉट ऑपरेटर. त्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर जे डबल कोलन असतं ते. हे 4-5 जे ऑपरेटर आहेत हे आपण ओव्हरलोड नाही करू शकत. किंवा डॉट आणि स्टार. गेटिंग? तर हे पण ऑपरेटर आहे की आपण हे ओव्हरलोड करू शकत नाही. बाकी बऱ्यापैकी सगळे ऑपरेटर आपण ओव्हरलोड करू शकतो. गेटिंग? तर आपण आता इथं एक प्रोग्राम बघणार आहे. गेटिंग? तर तो प्रोग्राम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल लगेच. आय विल यूज ऑनलाईन कंपायलर. सी जो तुम्हाला एक्सपेरिमेंटला जो प्रोग्राम दिलाय तो पण प्रोग्राम बघूया. ओके, सी तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंग साठी दिलेलं आहे बघा. प्रिपेअर अ क्लास ट्रायंगल. गेटिंग? एक क्लास घ्यायला सांगितलंय. ट्रायंगल. त्यानंतर सांगितलंय की त्याच्यात 2 प्रायव्हेट मेंबर घ्या. ओके, हाईट आणि बेस. हाईट आणि बेस 2 प्रायव्हेट मेंबर घ्या. त्यानंतर पब्लिक मेंबर सांगितलंय. बघा हे ट्रायंगल दिलंय म्हणजे हे काय सांगा, कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर काय असतो नेहमी? पब्लिक. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर सांगितलंय की त्याला 2 इनपुट काय आहेत बघा, एच आणि बी म्हणजे हाईट आणि बेस. ओके, आणि आपण काय करणार आहे त्यानंतर काय एरिया फंक्शन एक आहे की त्याच्यामध्ये आपण एरिया डिस्प्ले करणार आहे. समजा डायरेक्टली मी प्रिंट करतो एरिया ऑफ triangle is 3.14 into height into this. कटिंग. त्यानंतर काय दिलं बघा, तर आपल्याला हे दिलंय की वॉइड ऑपरेटर वॉइड प्लस. तर हे आता आपण बघूया. आता हे आपल्याला सिंटॅक्स बघायचं आहे. त्याच्या अगोदर खाली बघा, इम्प्लिमेंट अ प्रोग्राम टू टेक इनपुट व्हॅल्यूज ऑफ हाईट. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतो ना? ठीक आहे, एका मिनिटामध्ये काय होईल, मीटिंग एंड होईल, तर रिकनेक्ट करा परत. ओके, हा. त्यानंतर खाली काय दिलं बघा की इम्प्लिमेंट अ प्रोग्राम टू टेक इनपुट व्हॅल्यूज ऑफ हाईट अँड बेस. म्हणजे मेन मध्ये आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू घ्यायचे आणि त्या व्हॅल्यू इकडे पाठवायचे. ओके, कन्स्ट्रक्टरला. तर आपण मेन पहिला कम्प्लीट करूया.
मेन मध्ये काय करतोय मी बघा, एक H1 आणि B1 घेतोय आणि मी काय करतोय, युजरला विचारतोय Sir, area of triangle 1/2 into base into height. एकच एक मिनिट, बॅटरी लाईट आले का नाही? इन केस जर बॅटरी डाऊन झाली तर हे होईल, कारण लाईट नाही ऍक्च्युली. ओके, मग आपण परत कंटिन्यू करूया. ओके, होईल मे बी त्याच्या अगोदर 0.5. ओके, सो एंटर हाईट अँड बेस, सीन H1 B1, आणि आपण काय करतोय त्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल करतोय. बरोबर, कन्स्ट्रक्ट